मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे बरहमपूरमध्ये. एक नवीन काम भेटलेलं आहे आपल्याला, नवीन इलेक्ट्रिसिटीचं. हे बघा, आपण आता आतमध्ये आलो आहे. हा हॉल आहे, बघू शकता. आणि हे घरमालक आहेत. तर आपल्याला त्यांनी फोन करून बोलवलं व मटेरियल त्यांनी ऑलरेडी मी लिस्ट दिली होती त्यांना, त्या पद्धतीने त्यांनी रेडी आणलेलं आहे. हे कन्सिलचे बॉक्स आहेत, 12 मॉडेल 18 मॉडेल. आणि ही पाईप आहे जी आपण ह्याच्यामध्ये भिंतीमध्ये तिला टाकणार आहोत. आता हे हॉल आहे, याच्यामध्ये 2.2 बोर्ड बसणार आहे. तिथे समोर 18 मॉडेलचा, या ठिकाणी कॅम्प्युटरसाठी 8 मॉडेलचा एक बोर्ड बसवायचा आहे. चला आतमध्ये. या बाजूला किचन आहे, हे किचन आहे. आता या किचनमध्ये मिक्सरसाठी इथं 4 मॉडेलचा फरशीवरतीच बोर्ड येणार आहे. त्यांना आता लक्षात नसल्यामुळे त्यांनी फरशीचं काम ऑलरेडी आधीच झालेलं आहे, परंतु आपण या ठिकाणी कन्सिल न करता पट्टी टाकून एक पट्टी छोटी लाईन टाकून या ठिकाणी 4 मॉडेलचा किंवा 3 मॉडेलचा बोर्ड बसवणार आहे. चालू आहे किचन. आणि या ठिकाणी देवघर आहे, देवघरामध्ये एक पॉईंट. आता आपण बेडरूममध्ये जाऊया. ही बेडरूम आहे. याच्यामध्ये इथं टी व्ही, या कोपऱ्यात टी व्ही म्हणजे 6 मॉडेलचा बोर्ड येईल. या ठिकाणी मेन बोर्ड 12 मॉडेल. या ठिकाणी POP करणार आहेत. मालक बोलले इथं POP टाकायचे आपल्याला, त्याच्यामुळे आपण इथं मोठा बोर्ड घेतलेला आहे 12 मॉडेलचा, जेणेकरून बाकीचे जे स्विच आहेत ते वरती लाईटसाठी POP ला उपयोगी येणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे नवीन काम भेटलेलं आहे. आता 2 दिवसात लवकरच चालू करायचं आहे. मालकांनी तसं मटेरियल आणून ठेवलेलं आहे. आता आपल्याला 1-2 दिवसात हे काम चालू करावं लागणार आहे. तर आपण काम करताना एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे की कन्सिलचं काम, म्हणजे आता हे प्लॅस्टर तर ऑलरेडी झालेलं आहे, प्लॅस्टर झालेलं आहे, परंतु तरीसुद्धा कन्सिलचं काम कसं करायचं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. ठीक आहे मित्रांनो, चला व्हिडिओ पाहत राहा, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.